दुसरा राजे अध्याय 8 ज्या स्त्रीच्या मुलास अलिशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठविणार आहे व तो या देशात 7 वर्षे चालू राहावयाचा आहे. देवाच्या माणसाच्या या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ट्यांच्या देशी जाऊन 7 वर्षे राहिली. 7 वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन यांच्या संबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. त्या प्रसंगी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी याजशी बोलत होता आणि अलिशाने जी मोठी मोठी कृत्ये केली त्यांचे वर्णन कर असे त्यास सांगत होता. अलिशाने एका मृतास जिवंत केल्याचे तो राजास सांगत होता, तोच जिचा मुलगा त्याने जिवंत केला होता तीच स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन यांच्या संबंधाने तिने राजापाशी फिर्याद केली. गेहजी म्हणाला, स्वामी महाराज, हीच ती स्त्री आणि अलिशाने जिवंत केलेला हाच तो मुलगा. तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारिल्यावर तिने आपली हकीकत त्यास सांगितली. राजाने एका अंमलदारास तिच्याबरोबर पाठविले. त्यास त्याने सांगितले, तिचे जे काही आहे ते सर्व आणि तिने देश सोडिला तेव्हापासून आजपर्यंतचे तिच्या शेताचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तजवीज कर. मग अलिशा दिमिश्कास गेला. त्या समयी अरामाचा राजा बेन-हदाद दुखण्यात पडला होता. तेव्हा देवाचा माणूस आला आहे असे कोणी जाऊन त्यास सांगितले. तेव्हा राजाने हजाएलास सांगितले, हाती नजराणा घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीस जा आणि त्याच्याद्वारे परमेश्वरास प्रश्न कर की मी या रोगातून बरा होईन काय. तेव्हा हजाएल दिमिश्कातील सर्व उत्तम उत्तम वस्तू 40 उंटांवर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, तुझा पुत्र अरामाचा राजा बेन-हदाद याने तुला असे विचारावयास मला पाठविले आहे की मी या रोगातून उठेन की नाही. अलिशा त्यास म्हणाला, जाऊन त्यास सांग, तू खात्रीने बरा होशील. तथापि परमेश्वराने मला कळविले आहे की तो अवश्य मरेल. तो त्याचकडे एकसारखी टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लाविली की तो भांबावून गेला आणि देवाचा माणूस रडू लागला. हजाएलाने विचारले, माझे स्वामी का रडत आहेत? त्याने म्हटले, तू इस्रायल लोकास उपद्रव देणार, त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तरवारीने वधणार, त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार, त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार. हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून. हजाएल म्हणाला, आपला दास तर केवळ कुत्रा आहे, तो असली भारी कृत्ये कशी करणार? अलिशा म्हणाला, तू अरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळविले आहे. तो अलिशापासून निघून आपल्या धन्याकडे गेला. त्याने त्यास विचारिले, अलिशा तुला काय म्हणाला? त्याने उत्तर दिले की आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने एक रजई घेऊन व ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरली. तेव्हा त्यामुळे तो मरण पावला. त्याच्या जागी हजाएल राजा झाला. इस्रायलाचा राजा अहाब याचा पुत्र योराम याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी यहोशाफाट यहुदाचा राजा होता. त्यावेळी त्याचा पुत्र यहोराम हा राज्य करू लागला. तो 32 वर्षाचा असता राज्य करू लागला. त्याने यरुशलेमेत 8 वर्षे राज्य केले. अहाबाच्या घराण्याप्रमाणे इस्रायलाच्या राजाच्या रीतीप्रमाणे तो चालला. त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. तथापि आपला सेवक दावीद याच्यास्तव यहुदाचा नाश करावासे परमेश्वराला वाटले नाही, कारण त्याने त्यास वचन दिले होते की तुझ्या संतानाच्या ठाई मी तुझा दीप कायम ठेवीन. त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहुदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला एक राजा नेमिला. तेव्हा योराम आपले सर्व रथ बरोबर घेऊन साईर येथे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्यास घेरिले होते त्यास व रथाच्या नायकास त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला. तेव्हा लोक आपापल्या डेऱ्यांकडे पळून गेले.
अदोमाने यहुदाचे स्वामित्व झुगारून दिले, ते आजवर तसेच आहे. याच सुमारास लिब्नाने यहुदाचे स्वामित्व झुगारून दिले. योरामाने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने केलेली सगळी कामे, या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यास दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र अहजा हा त्याच्या जागी राजा झाला. अहाबाचा पुत्र इस्रायलाचा राजा योराम याच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी यहुदाचा राजा यहोराम याचा पुत्र अहजा हा राज्य करू लागला. अहजा राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 1 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या, ही इस्रायलाचा राजा अमरी याची नात. त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जामात होता. तो अहाबाचा पुत्र योराम याच्याबरोबर रामोथ गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याशी लढावयास गेला. तेव्हा अरामी लोकांनी योरामास घायाळ केले. योराम राजा हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावे म्हणून इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र योराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहुदाचा राजा यहोराम याचा पुत्र अहजा त्याच्या समाचारास गेला.